पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शास्त्रीय पद्धतीने शेतीचे नियोजन केल्यास ऊस शेती फायदेशीर आर.बी. खंडागळे यांचे प्रतिपादन। शेडबाळ येथे ऊस पीक परिसंवाद कार्यक्रम। आजच्या युवा शेतकऱ्यांनी ऊसाची शेती कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी कशी होईल याचा विचार करावा। नवनवीन संशोधन व शास्त्रीय पद्धतीने शेतीचे नियोजन केल्यास ऊस शेती फायदेशीर ठरणार आहे। भारतात सरासरी एकरी 30 ते 40 टन उत्पादन मिळते, मात्र विदेशातील ब्राझील, मोरोसिस, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात एकरी 190 टन ऊसाचे उत्पादन घेतले जाते। अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचे परिश्रम महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन संकेश्वर येथील निजलिंगप्पा ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आर.बी. खंडागळे यांनी केले। शेडबाळ येथे शांतीसागर जैन आश्रमात श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी सभासदांकरिता आयोजित ऊस परिसंवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील, बाबासाहेब सौंदती यांची प्रमुख उपस्थिती होती। खंडागळे पुढे म्हणाले, ऊसाची शेती फायदेशीर करून घेण्याकरिता मशागतीपासून लक्ष देणे गरजेचे आहे। ऊसाची लागण केल्यानंतर 1 एकर क्षेत्रामध्ये 40 ते 45 हजार रुपये असल्यास त्याची सरासरी एका ऊसाचे वजन 2 ते 2.5 किलो झाल्यास त्यातून एकरी सरासरी 80 ते 90 टन मिळते। याकरिता ऊसाला मुळातून खत देणे गरजेचे असते। याशिवाय ऊसाची वाढ व साखर निर्मिती ऊसाच्या पानातूनच होते। या पानातून सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते। पान हिरवेगार राहील याकडे लक्ष द्यावे, त्यामुळे सक्षम ऊसाची निर्मिती होते व वजन वाढते। दत्तचे शेती अधिकारी एस.एस. हेगन्ना यांनी ऊस वाढीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली। गणपतराव पाटील यांनी युवा शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगले ऊस पीक कसे घेतले जाऊ शकते याची माहिती सांगितली। प्रारंभी दत्त साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई, संचालक महेंद्र बागी, अबर यादव, ज्योतिकुमार पाटील, आश्रमचे अध्यक्ष राजू नांद्रे, अजित नरसगावकर, प्रकाश पाटील, सुरगौर पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील मारगाणे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।